आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टा आहे ना वावी सोमठाणं पंचळ बिंचळ तुम्ही आता गार झाले तुम्ही लय फुगीर होती तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या आता जिरली तुमची नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे कुटुंब मजेशीर होते जमिनीत ताकद होती उत्पन्न भरपूर जमीन पाण्याच्या काढाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना तेव्हा तुम्हाला बळच पोरी देत होते लोक तेव्हा तुम्ही लय आकडू तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसं शक्य तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच आता कशी जिरली आता का कोंबड्याचं नाही तो का चांद्याच्या चाळीत आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम तो लय यंदा नाही तो तिकडं वड्याला सोडवो आम्हाला नको रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता पोऱ्याचा बाप पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले ती आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो पोराचा बाप म्हणा अख्खा आपलं आता उलट्या पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जेवा लय दिसना नालायक सापडलाय हाना पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग आहे रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसलं सावध व्हा चला थोडं पुढं बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं त्याला मयूर हे नाव ठेवलं इथं आपण म्हणतो आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा शरीर तो चिटाकलाय कुणाला मायेला मूळ कोण येतो ब्रह्म जरा सावध आणि एक वाक्य सांगा परमार्थ अवघड नाही आमच्या महाराज मंडळीने अवघड केला अवघड वाक्य बोलायचे लोक धोत्रावाले आणि फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे ब्रह्म कुंडली घुसलं तू ताण नको करू कुंडलीलाही करू नको तुलाही करू नको वेद इतका सोपा आहे वेद इतका सोपा आहे वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला 27 अख्खा वेद देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही यावर तुमचं मत काय भागवताचा सार हरिपाठ गाथ्याचा सार हरिपाठ ज्ञानेश्वरीचा सार महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना तुम्हाला देव व्हायचंय का काय राहिलं शिल्लक उगाच भाकरी खात नाही सफरचंद खातो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो हे नाही ही तास आहे करंट लागला बाळ बाहेर आलं त्याला नाव दिलं हा आत्ता शिक फिट बसले तुम्ही आता काय भरीव करतो खोक करतो काय डोंबलं करतो हे माळ जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा निदान सुखानं झोपाल आणि एवढी लटकवा आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं गरीब आणि विद्वान गरीब माणूस नाही उतरणार फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत आता हे आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा ते बरं झालं ते लय अवघड झालं तो गडी गावात जुमानेच कोणला ते एकटं झाल्यामुळं
तेच खड्डे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणी चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पैसे जायचं, गोळ्या बिळ्या न्यायच्या नाही. माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घर ना सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब. पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ताचा जर जनक असता रामाचं कान फाडफोडून टाकलं असतं ना. लागे तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाचे ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंज राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चायला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. ही आत्ता जिरली यांची. आता पार हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वावी सोमठाणं पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले. तुम्ही लय फुगीर होती. मयूर हे नाव दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाहीत, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात. हात हात माणसा. शाळेत नाही, शाळेत सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना? महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक हात. 14 आहे बरं का. हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन? तो लगेच म्हणतो काणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य संघ महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या आवडतींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना. आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला लाता ना ती. त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं, यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे. बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाईन जाईन. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घरं सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, जग मारून ठेवले. आपण
वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्यानं ऐकतो. त्याला मी 9वी पासून पाहते, एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या अवलादीला 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात, ती अवलाद का आला हरिपट करी. वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा, दरिद्रीचा हात. मग त्या अवलादींना माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता हे हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, एला त्या. पोरण खरंय का खोटंय? खरंय का? ते काय आणि काय झालंय, बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला. त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना गे बुडवले. हात एक, बोलणे 2. 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक, दान करा. 2, बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही तर बोलावं, पण कसं? मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले, ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पटतं घरात घालताना मोडलं. दिवाणचं तर पहिलंच तंगडं निघेल होतं. सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं. एक वाक्य सांगा, शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही. तो म्हणतो देवाची कृपा आहे. हो द्या, जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला, सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे. बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, ठोळी तीच. खोट आहे? खरं आहे. मग आपले भक्त खोटं नाही म्हणत. आपले पोरं खोट. पोरं ना, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट.
अहो पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोशी ती मम्मी करेक्ट. आता मी बोललो असतो तो झोंबला असतो, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एक एकच वर का 14 सांगतो पटकन. हात एक 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात एक दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढं सत्य आहे, नाही तर बाकी सगळं. आता हे बिचाऱ्या घुमरे परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना, एवढंच पुण्य खरं आहे. खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच आहे, वर चिंगळ्या लावल्या तरी तेच आहे. महिला मंडळ 2 सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे, तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात, त्याच्या कर्मात राहिला. करेक्ट. तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती तवा, तू होती, तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तोही असण घातल्यामुळं बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना महाराज. नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोल ती म्हणते दावा लाविणार, काय दावा लावीन तू काय? आम्ही म्हणजे बावळाटच ठरलोय हो. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायचा अन्याय झाला? डोंबलं बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. काय नाही. आणि किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारं पोत्यावर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा? फाळा. आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला. येऊ द्या, काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना. कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय? 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नज बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यानं मागं वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, टी व्ही आला. टी व्ही गेला, टी व्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानंच ऐकतात. टी व्ही गेला, जाऊ द्या. टी व्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानंच, पाहायचं ते
डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा, तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण पैसा तू. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्षे खोट्या ठोकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते, आता एका कोंबडी कुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर आवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं आहे तर मग स्वयंपाक करते. तो म्हणतो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदुवीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढं म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे.